जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सोनावणेंसोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। शिवसेनेत पक्षप्रवेश करताच शरद सोनावणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेत। शिवनेरीला लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत शरद सोनावणेंनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं। विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीबाबत उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, त्यामुळे यासंदर्भात अध्यक्षच निर्णय घेतील असं सामंत म्हणाले। वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी पोलीस चौकशी करून योग्य कारवाई करतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी एसआयटीकडे तक्रार करावी असं ते म्हणाले। दापोलीमध्ये उबाठाच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडले। या पक्षप्रवेशानंतर दापोलीत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय। वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी शुल्क नाही तर सरकार जिजिया कर आकारत असल्याची टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे। अधिवेशन 3 तारखेला सुरू होतंय, त्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे। नक्कीच शिवसेना विरोधी पक्षनेते पदावरती दावा करेल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। तर अधिवेशनात दोन्ही सभागृहातले आमदार सरकारवरती तुटून पडणार असाही इशारा दानवेंनी दिला। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि या आढावा बैठकीत शेळगाव बॅरेजमधील पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली। तर रस्त्यांच्या कामावरून सुधा पाटलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटेची संख्या तीव्र जाणवेल आणि त्यामुळे उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली। तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे। संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरती तुर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे। कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतलाय। प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशानं पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून उघड्यावर थुंकणाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। तब्बल 40,000चा दंड वसूल करत ही फसवणूक करण्यात आली आहे। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड पालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी पालिका ठरली आहे। राज्यभरातील पालिकांचं आणि अन्य कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलाय। आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती, मात्र केवळ 5,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यामुळे आता 10 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। कोल्हापूर पालिकेनं घरफाळा आणि पाणीपुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवसच राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख रुपये अद्याप जमा झालेत। अद्यापही 44 कोटी रुपये वसुली बाकी आहे, त्यामुळे पालिकेनं 5,000 जणांना नोटीस बजावली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडनं अटल उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत अवघ्या 1.5 महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। या उपक्रमांतर्गत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये 12,000 घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळालाय। फेब्रुवारीच्या 28 दिवसात 12,000हून अधिकची घर विक्री झाल्यामुळे ही घर विक्री समाधानकारक मानली जाते। मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीनं फेटाळून लावलेत, मात्र त्याचवेळी एमएमआरडीए बरोबर यापुढे सुद्धा काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचं सिस्ट्रानं स्पष्ट केलंय। पुणे शहरातील अंधाऱ्या निर्जन जागांची पाहणी करण्यात आली। या भागामध्ये प्रखर पथदिवे बसवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे। तसंच या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचेही आदेश देण्यात आले। जमिनीवरची वाहतूक हवेतून झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, त्यामुळे घोडबंदर भागात प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित करण्यात आले अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नवी मुंबई पालिका शाळेतील सहलीदरम्यान एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर पालिकेला जाग आली, त्यामुळे
इमॅजिका पार्कमध्ये जाणाऱ्या जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून या शाळेतील प्रवेशासाठी पालक गर्दी करतायत. या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्यामुळे प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी पालकांची झुंबड उडतीये. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात, यासाठी निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरवरतीच निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित माध्यम आहे, असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलं. भारताच्या अर्थव्यवस्थेची यंदा दमदार कामगिरी बघायला मिळते. एनएसओनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जीडीपीमध्ये 6.2% वाढ झाली आहे. साताऱ्यात उन्हाचा कडाका वाढलाय, त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. सांगली जिल्ह्यात रबी हंगामातील गहू काढणीला वेग आलाय. गेल्या आठवड्याभरापासून नवा गहू बाजारात दाखल होतोय. या गव्हाला सरासरी 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी महिन्यातनं किमान 2 वेळा जनता दरबार आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात यूपीआयचं जाळं वेगानं पसरतंय. यूपीआय व्यवहारांच्या बाबतीत भारत नवीन उंची गाठतोय. जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच यूपीआय व्यवहारांनी 16.99 अब्जांचा आकडा ओलांडला. आतापर्यंत एका महिन्यात यूपीआय व्यवहारांची ही सर्वात मोठी संख्या आहे. मागील 2 वर्षात मुंबईत घडलेल्या बलात्काराच्या 2109 घटनांमधील तब्बल 406 नराधम अद्यापही मोकाट आहेत. राज्याच्या राजधानीचं शहर असलेली मुंबई इतर ठिकाणाच्या तुलनेत महिलांसाठी अधिक सुरक्षित मानली जाते आणि याच मुंबईत 2 वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलंय. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावरती लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिलेत. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे. जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे राज्य सरकारनं महापालिकांचा एलबीटी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेत. मात्र एलबीटी संदर्भात अनेक न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत, त्यामुळे महापालिकेचा एलबीटी विभाग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कमी आहे. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरण माने, राहुल सोलापूरकर आणि परशुराम कोरटकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. खासदार संजय राऊतांविरोधात धुळ्यामध्ये शिवसेनेनं जोडे मारो आंदोलन केलं. नीलम गोरेंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेनं केली आहे. नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांना मनसेनं निवेदन दिलं. एक खून माफ केल्यास कोरटकरांचं मुंडकं छाटून भर चौकात लटकवू, म्हणजे पुन्हा असं कृत्य कुणी करणार नाही, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात मालेगावात अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झालाय. संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन केलं. एक मोठी बातमी आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात अपडेट आहे. ती म्हणजे प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनं फोन केल्याचं स्पष्ट झालंय आणि कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा हा खोटा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे कोरटकर जो आरोप फेटाळून लावत होता तो मात्र इंद्रजित सावंतांना धमकी देणारा, फोनवरून धमकी देणारा हा प्रशांत कोरटकरच असल्याचं सूत्रांकडून समजतंय. सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना फोन केल्याचं स्पष्ट होतंय आणि कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा जो दावा केला होता तो मात्र खोटा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, प्रशांत कोरटकरनं किती जरी मान्य केलं नाही तरी सुद्धा कोरटकरनंच फोन केला होता हे आता निष्पन्न झालंय, कसं काय? अगदी खरं आहे. सुरुवातीला ज्यावेळी हा सगळा आरोप कोरटकरांवर होत होता त्यावेळी कोरटकरांना समोर येऊन सांगितलं होतं की माझा आवाज माफ करण्यात आलेला आणि मी असा कुठलाही धमकीचा फोन जो आहे तो इंद्रजित सावंतांना केलेला नाही. मात्र
या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी जो प्रशांत कोरटकरच्या मोबाईलचा सीडीआर काढला, तर सीडीआर मधून हे स्पष्ट झालेलं आहे की प्रशांत कोरटकर यांच्या मोबाईलवरूनच जे आहे ते इंद्रजित सावंत यांना धमकीचा तो फोन गेला होता आणि ती जी रेकॉर्डिंग होती ती प्रशांत कोरटकर यांच्या मोबाईल मधून जी आहे ती पोलिसांना जप्त करण्यात जी आहे ती यश आलेली आहे. त्यामुळे आता पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते एक मोठं यश आलेलं आहे आणि आता याच आधारावर जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे कलम कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आली होती तीच सगळी कलम जी आहे ती नागपूरच्या बेलतर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. आता नागपूरमध्ये या सगळ्या प्रकरणाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे जे आहे ते या तपासाला अधिक वेग येण्याची जी आहे ती शक्यता नाकारता येणार नाही आहे. मात्र आता हे स्पष्ट झालेलं आहे की प्रशांत कोरटकर जो दावा करत होता की त्यांनी हा धमकीचा फोन केलेला नाही आहे, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशांत कोरटकर याला फसविण्याचा प्रयत्न केला जातोय, तो दावा आता खोटा ठरलेला आहे आणि तो धमकीचा फोन प्रशांत कोरटकर यांनीच केलेला आहे, हे आता पोलीस तपासामधून स्पष्ट झालेलं आहे. बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर एक मोठी बातमी ती म्हणजे इंद्रजित सावंत यांना धमकी ही प्रशांत कोरटकरनंच दिल्याचं सूत्रांकडनं कळतंय. सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच फोन केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कोरटकरनं किती अमान्य केलं, मी फोन केलेला नाही, माझा काही संबंध नाही, तरी देखील कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा हा खोटा असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत बीड पोलीस दलातील 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेत. त्यामुळे बीड पोलीस दलात खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला होता. वार्षिक देखभालीच्या कामासाठी केले रायगडावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार आहे. 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान रोपवे सेवा बंद असेल. छत्रपती संभाजीनगरच्या कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर आलाय. शहरातील 8 परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कॉपीचा प्रकार समोर आलाय तिथला संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलाय. परभणीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जन्म नोंदणी घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. परभणीमध्ये 2900 बांगलादेशींना जन्मदाखले देण्यात आले असून खोटी शपथपत्र देणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. पुणे स्वारगेट एसटी आगारातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दत्ता गाडेची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्यात. आरोपी दत्ता गाडेवर आक्रमक महिलांनी बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी कराड बस स्थानकाची पाहणी केली. बस स्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित करत अतुल भोसलेंनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजनांचे आदेश दिलेत. पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध होतोय. असं असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे आणि त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जाते. पवईच्या वेंचुरी इथल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे घाटकोपर जलाशयाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे उद्यापर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. नवी मुंबईतील जनता दरबारानंतर गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी वर्गाचे मोबाईल बंद असणं योग्य नाही. ज्यांचे फोन सुरू असतात ते लोकांचे फोन घेत नाहीत अशी नाराजी नाईकांनी बोलून दाखवली. मुंबईच्या गोराईतील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी स्वखर्चानं स्मशानभूमी बांधली. यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवरती ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागायचे. समुद्राला भरती आल्यास अनेकदा मृतदेह वाहून सुद्धा जात होते. दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख रुपये खर्च करून परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील आरक्षित आणि खासगी जागेतील झोपडीधारकांसाठी एसआरएच्या माध्यमातून सुमारे 2 लाख घरं बांधण्यात येणार आहेत. दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि वसई विरार महापालिकेच्या वतीनं लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. भिवंडी शहरातील बस आगारातून दररोज हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बस आगारातील पाणपोई गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतंय. दरम्यान पाणपोई सुरू करण्याची मागणी प्रवासी करतायत.
औद्योगिक वसाहतीमध्ये अपघात टाळण्यासाठी पुण्याच्या JSPM महाविद्यालयातील विद्यार्थ्यानं एक अनोखा ड्रोन तयार केलाय. या ड्रोनद्वारे कंपन्यांवर बसवण्यात आलेल्या चिमण्यांमधील बिघाडाचा तत्काळ शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे. GMRT खोडद इथल्या विज्ञान प्रदर्शनात हा ड्रोन ठेवण्यात आला होता. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी ठाकरे गटाकडून कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ॲक्वालाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेननं कफपरड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे आचार्य यात्रे ते कफपरड असा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. या मागणीकडे दुर्लक्ष करत भूसंपादनाचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हातकणंगले परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंदापूर तहसील विभागातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. इंदापूर तहसीलमध्ये प्रलंबित असलेल्या एका केसचा निकाल देण्याकरता महिला लिपिकानं 30,000ची लाच मागितली होती. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यामुळे यंदा प्रथमच आवर्तन सोडलं जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असून जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा या तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील 2 दिवसात पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. बँक ऑफ बडोदाच्या खामगाव येथील शाखेत शेतकऱ्यांच्या विविध योजनांमधील पैसे कर्ज खात्यात वळवण्यात आले. या प्रकरणी बँक मॅनेजरला जाब विचारत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेत राडा घातला.